ऑलिम्पिक सप्ताहानिमित्त श्री कालिका देवी मंदिर संस्थान, यशवंत व्यायामशाळा, क्रीडा संस्कृती आणि DSF यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा जंप रोप स्पर्धा घेण्यात आली। श्री कालिका देवी मंदिर संस्थानच्या सभागृहात आयोजित या स्पर्धेचं उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले। या प्रसंगी टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे, महाराष्ट्र जंप रोप संघटनेचे सचिव दीपक निकम पाटील, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जय शर्मा, अविनाश ढोली, तन्मय कर्णिक, शैलेश रकिबे, भूषण भटाटे हे उपस्थित होते। प्रारंभी पाहुण्यांचा सत्कार करण्यात आल्यानंतर अण्णासाहेब पाटील आणि जय शर्मा यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले। या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। या स्पर्धा ऑलिम्पिक सप्ताह जो आपण 7 दिवसाचा घेतला आहे, त्या स्पर्धेचा उद्देश आहे। आणि ऑलिम्पिक सप्ताह त्यामध्ये विविध स्पर्धा आहेत। हा 7 दिवस स्पर्धेचा चालणार आहे। सर्व विद्यार्थ्यांना मी ऑलिम्पिक सप्ताहाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। चांगलं काम करून दाखवा। भविष्यात तुमची ऑलिम्पिकमध्ये कशी निवड होईल या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचं आहे। तरी मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। आप सबको बेस्ट ऑफ लक आपके कंपटीशन के लिए। बेसिकली इतने सारे कंपटीशन अलग अलग बैनर के अंदर क्यों खिलाते हैं आप लोगों को, कि आपको ज़्यादा चांसेस मिले खेलने के लिए और गेम इम्प्रूव हो, आपका कंपटीशन फील आए आपको, और फिर आप जब आगे आप ऊपर लेवल पे खेलते हो तो आपको फ़ायदा हो उस चीज़ का। जो कंपटीशन फियर होता है वो कम हो आपका। इसकी वजह से आई विश ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक कंपटीशन के लिए। या स्पर्धेत शालेय विद्यार्थी सहभागी झाले आहेत। भविष्यात होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतातून खेळाडू तयार व्हावेत, या दृष्टीने विद्यार्थी घडविण्याचे कार्य या ऑलिम्पिक क्रीडा सप्ताहाच्या माध्यमातून करण्यात येत आहे। दीपक निकम पाटील यांनीही खेळाडूंना प्रोत्साहित केलं। 18 वर्षांपासून दुधारे सर, अविनाश सर यांच्या माध्यमातून राबवण्यात येतो आणि त्यांना कायमच मार्गदर्शन कालिका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अण्णा पाटील सर करत असतात। त्याबद्दल मी त्यांची देखील सर्व क्रीडा संघटनांच्या वतीने आभार मानतो। आणि मी खेळाडूंना सांगू इच्छितो, याच्यानंतर लगेचच आपल्याला शालेय स्पर्धा खेळायला मिळणार आहे। तर जास्तीत जास्त खेळाडूंनी शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा। राज्य शासनाचं धोरण आहे की आपल्याकरता या शालेय स्पर्धांचे अधिक गुण मिळण्याकरता ते प्रयत्नशील आहेत। शक्यतो या स्पर्धांपासून ते मिळायला सुरुवात होईल, त्यामुळे आपण त्याचा लाभ घ्यावा। आणि शालेय स्पर्धांमध्ये सर्व क्रीडा प्रशिक्षक यांनी देखील आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करावे। त्याचबरोबर 2 दिवसानंतर 27-28 जून या दरम्यान नाशिकमध्येच आपली राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित होती। या स्पर्धांमध्ये देखील आपण सहभागी व्हावे व पुढील राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपली कामगिरी दाखवण्याकरता आपण तिथून निवडले जावे अशी मी आपल्याला शुभेच्छा देतो। मी राजन लोंकाडे, हा नमन पंजावाले आणि हा निजामशाळा आहे आणि हे आमचे सगळ्यांचे कोच तन्मय कर्णिक सर आहेत। आम्ही सगळे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहोत। आम्ही USA आणि जपान इथे खेळून आलो आहे। आज ऑलिम्पिक सप्ताहानिमित्त जंप रोप या खेळाची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। तर मी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली। खेळाडूंचा उत्साह अभूतपूर्व होता। आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या खेळांचे आकर्षण खेळाडूंमध्ये वाढत असून हा क्रीडा सप्ताह त्यादृष्टीने खेळाडूंसाठी मैलाचा दगड ठरणार आहे। मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक।